नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहात ओल्या नारळाची वडी, राखी पौर्णिमा स्पेशल. वडी तर ओल्या नारळाची आहे, पण 15 ते 20 दिवस आरामात टिकेल. शिवाय अगदी मऊसूत, रसरशीत, अजिबात चुकूनही चुकणार नाही. नवशिकेसुद्धा न चुकता अगदी परफेक्ट बनवतील, अचूक प्रमाणात. चला तर मग सुरुवात करूया. तर नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी 2 अख्खे नारळ फोडून घेतले आणि आता याचा पाठीमागचा भाग सर्व आपण काढून घेऊयात. तर अख्खे नारळ फोडताना मुसळीने मी हे नारळ फोडले म्हणून माझ्याकडून गोल वाटी नाही निघाली, तर असे हे तुकड्यांमध्ये झाले तरी काही हरकत नाही. आपण हे बारीकच करणार आहोत. तर आता दोघंही नारळाचे जे तुकडे आहेत त्यांचे असे आपण साल काढून घेऊयात. तर ज्याने आपण बटाट्याची साल काढतो त्याने साल तर निघते, पण पाहिजे तशी पटकन किंवा आपल्याला हवी तशी निघत नाही. म्हणून मी काय केलं, एवढ्या तुकड्याची साल काढून झाल्यानंतर सुरीने सुरीने पटकन निघते. अशी झिगझॅग म्हणजे अशी खाचेची जी सुरी असेल ना त्याने काढायचे, तर पटकन असे ही वरची साल निघून जाते. अगदी अलगदही निघते आणि अगदी लवकर हे सर्व जो पाठीमागचा काळा भाग आहे तो अगदी सर्व पटकन निघून जातो. तर मला एक 9-10 मिनटं लागली एवढे दोघंही नारळाची वरची साल काढायला. अगदी आपल्याला हवी तसं अजिबात लाल पाटीचा भाग राहत नाही, बरोबर निघून जातो. तर सुरीने लवकरही होतो आणि सर्वही निघतो. आता आधीचाही तुकडा दाखवते. तर आपण अगोदर साल काढून घेतली होती या दोघांची. तर याचे जे हे आहेत पाठीमागचं साल आहे थोडीफार आहेच. आपण बटाट्याच्या सालीने काढली होती साल, तर त्याचे थोडेफार राहतात म्हणून मी सुरीने सर्व नारळाचे जे तुकड्यांची पाठीमागचा भाग होता तो काढून घेतला. आता काय करूयात, तर एका भांड्यात पाणी घेऊन हे धुवून घेऊयात. म्हणजे लाल भाग असतो थोडाफार याला चिकटलेला तोही मग निघून जातो. तर या पद्धतीने मी हे नारळाचे तुकडे धुवून घेतले आणि सर्व धुवून आपण पाणी निथळून घेऊयात. म्हणजे अजिबात याला लाल साल राहणार नाही. पाणी निथळल्यावर एका कॉटनच्या रुमालाने चांगलं हे पाणी टिपून घेऊयात. व्यवस्थित असं पुसून कोरडं करून घ्यायचे हे तुकडे. अशा पद्धतीने मी सर्व नारळाचे तुकडे चांगले पुसून घेतले. यातील सर्व पाणी टिपून कोरडं करून घेतले. म्हणजे नारळाची वडी ही 2 दिवस जास्त टिकते. अजिबात पाण्याचा अंश नाही राहिला तर 10 ते 15 दिवस, काय 15 ते 20 दिवस किंवा आपण जर फ्रीजमध्ये ठेवू तर महिनाभरसुद्धा ही वडी टिकते. आता बारीक असे याचे काप करून घेऊयात. सर्व नारळाचे तुकड्याचे असे पातळसर काप करायचे. जास्त मोठे असतील, लांब झाले असतील तर 2 भागांमध्ये त्यांचे असे तुकडे करून घ्यायचे ह्या पद्धतीने. पण जास्त जाड काप करायचे नाही. पातळ आणि लांब असले तर आपल्याला नंतर असे तुकड्यांमध्ये करता येतात. तर इतपत असे मी पातळ काप केले. सर्व या पद्धतीने पातळसर असे काप करून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चालू बंद करून हे फिरवून घेऊयात. तर इथे हे नारळाचे काप जास्त आहे. 2 नारळ होते म्हणून मी मिक्सरचं भांडं लहान आहे म्हणून 2 भागांमध्ये करून मिक्सरला फिरवते. तर चालू बंद करून असं हे मी एकसारखं फिरवून घेतलं. म्हणजे एखादा नारळाचा जो काप आहे तोही राहून जातो. चालू बंद करून 2-3 वेळा असं केल्यानंतर मग एकसारखं फिरवायचं. म्हणजे कुठेही मग तुकडा राहत नाही किंवा नारळाचा काप राहत नाही. तर सर्व मी असा करून घेतला आणि आता आपण हे वाटीने मोजून घेऊयात. तुम्हीही घरातलं एखाद भांडं ठरवून घ्या. वाटी, पातेलं, प्याला किंवा कप. तर 2 वाट्या माझा हा नारळाचा चव भरला. आता ह्याच वाटीने, ज्या वाटीने आपण नारळाचा चव मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी साखर घेतली 1. तर या वाटीने मी नारळाचा चव मोजला तर 2 वाटी गच्च भरून दाबून असा मी नारळाचा चव भरला होता म्हणून 1 वाटी गच्च भरून साखर घेतली. त्याच वाटीने पाव वाटी एवढं दूध घेतलं मलाईसह. दुधावरची साय सकटच पाव वाटी दूध घेतलं आणि पाव वाटी एवढंच दूध पावडर किंवा मिल्क पावडर घेतलं. तर याच वाटीने आपण सर्व जिन्नस मोजून घेतले होते. या वाटीने 2 वाट्या नारळाचा गच्च दाबून भरून घेतलेला नारळाचा चव. त्यानंतर इथे 1 वाटी गच्च भरून साखर, पाव वाटी एवढं दूध पावडर आणि पाव वाटी एवढं साई सकटच दूध. सजावटीसाठी गुलाब पाकळ्या आणि पिस्त्याचे काप. नारळाचा चव असा मोजून घ्या आणि त्या अचूक प्रमाणातच मग बाकीचे जिन्नसही घ्या. तर 2 वाटी नारळाचा चव
नारळाचा चव वाटीत भरताना किंवा भांड्यात भरताना थोडंसं दाबून असा भरा, गच्च भरा. म्हणजे 2 वाटी किसलेल्या नारळाचं चव, 1 वाटी साखर, पाव वाटी दूध पावडर किंवा मिल्क पावडर असं अचूक प्रमाण घ्या. अजिबात तुमची वडीसुद्धा चुकणार नाही. नवशिकेसुद्धा असतील तर सहज वडी बनवतील. नाही भुगा होणार, नाही कडक होणार, नाही पाक पुढे जाणार. अगदी परफेक्ट मऊ रसरशीत अशी वडी होणार आणि 15 ते 20 दिवस आरामातसुद्धा टिकेल. आता सर्व साहित्य मोजून घेतल्यानंतर मी कढईत 2 चमचे एवढे साजूक तूप घातले आणि त्यात हे नारळाचा चव घालूयात. तर वाटी गच्च भरलेल्या होत्या म्हणून मी अशा थोड्याशा उलथाण्याने फोडून घेतल्या आणि एक 3 ते 4 मिनटं आता असा तुपामध्ये हे नारळ भाजून घेतले आणि त्यानंतर आता यात साईसकटच आपण दूध घालूयात. तर दुधावरची साईसुद्धा तशीच होती 1.5 ते 2 चमचा एवढी. तर तसे मी इथे पाववाटी दूध घातले आणि दूध घातल्यावर सुद्धा आपल्याला अजून 3 ते 4 मिनटं मंद ते मध्यम आचेवर भाजायचं आहे. सुरुवातीला कढई गरम असेल तर मंद आचेवरच ओल्या नारळाचा चव भाजा 3 ते 4 मिनटं. त्यानंतर दूध घातल्यावर पुन्हा 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर भाजून घ्या आणि त्यानंतर मग साखर घालायची. साखर घालताना सुद्धा मध्यम ते मोठी आचच ठेवा. आता मात्र आपल्याला एक 7-8 मिनटं लागतील. तर हे पहा 7-8 मिनटं आपण एकसारखं हे भाजत राहायचं आहे. कुठेही आपण थांबायचे नाही किंवा मंद आचेवर करून हे मिश्रण सोडून जायचे नाही. मंद जरी आच असली किंवा मध्यम जरी असली तरी एकसारखं उलथण्याने हे मिक्स करत राहायचं. अजिबात असं थांबायचे नाही किंवा बाजूच्या बर्नरकडे सुद्धा काही आपण हलवून घेतो किंवा भात घालतो असं न करता या ठिकाणीच एक 6 ते 7 मिनटं एकसारखं उलथण्याने हलवत राहायचं आहे. तर हे पहा तोपर्यंत हलवायचं की याची अशी गोळी होती. आता हे पहा अशी गोळी व्हायला लागली की समजायचं आपलं मिश्रण बरोबर झालं आहे. यातील दूध आणि पाण्याचा अंश सर्व कमी झाला आहे. तेव्हा यात दूध पावडर घालायची आणि दूध पावडर घातल्यावर आता पुन्हा आपण 1-2 मिनटं हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आता इथे सुद्धा आपण इतपत हे मिक्स करायचं की सर्व हे असं कढईला सुटत नाही तोपर्यंत हे एकसारखं अजून मिक्स करत राहायचं. गॅस आता मंद आचेवरच ठेवला आहे आणि थोडंसं हलवायला हे जळ जातं आणि गोळा होतं. हे पहा या पद्धतीने असं कढई सोडतं आणि एकदम एकत्र गोळा व्हायला लागतं. तोपर्यंत हे मिश्रण आपण हलवत राहायचं. आता इथे मी अर्धा चमचा एवढी वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालून घेतलं. अगदी चिमूटभर एवढे. मीठ घातल्यावर अजूनच बहुगुणी अशी याला चव येते. तर हे पहा सर्व मिक्स केल्यानंतर यात मी थोडेसे पिस्त्याचे काप घातले आणि पटकन आता एका प्लेटला आधीच मी साजूक तूप लावून घेतले होते. आता अजिबात वेळ न करता हे सर्व मिश्रण आपण प्लेटमध्ये घालूयात. कुठेही न थांबता असं हे मिश्रण आपण हलवून इतपत हे भाजून घेतलं आणि सर्व उलथाण्याला थोडंसं तूप लावायचं आणि उलथाण्याने हे थोडंसं असं प्रेस करायचं. नवशिके असाल तर मात्र हाताने अजिबात करू नका. उलथाण्यानेच हे एकसारखं पसरवून घ्या. तर हे पहा उलथाण्याने एकसारखं मी सर्व मिश्रण पसरवून घेतलं. थोडंसं कोमट होतं म्हणून मी हाताने एका ठिकाणी जाड भाग वाटत होता. सर्व गोळा पण एका ठिकाणी टाकला म्हणून मी हाताने थोडंसं असं एकसारखं करून घेतलं. त्यानंतर उलथाण्याने थोडं प्रेस देऊन हे मिश्रण पसरवून घेतलं. हवं तर तुम्ही खालीसुद्धा तूप लावलेल्या भागावर सुद्धा पिस्त्याचे काप, गुलाब पाकळ्या टाकू शकता. मी पटकन असं हे मिश्रण टाकलं. अजिबात इथे आता वेळ करायचा नाही जेव्हा मिश्रण घालतो तेव्हा. मिश्रण आपण कढई खाली घेतल्यावर तेव्हाच ताटात घालायचे म्हणजे ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं किंवा ट्रेला. वरून आता थोडे अजून मी पिस्त्याचे काप, गुलाब पाकळ्या घातल्या आणि उलथाण्याने हे थोडंसं प्रेस करून घेऊयात. तर हे पहा अगदी कोमट असंच आहे तर हातानेही करू शकतो. पण थंड झाल्यावर मात्र वडी कापू नका. अगदी कोमट असली की तेव्हा आता आपण वडी कापायला घेऊयात. तर वडी कापताना असा हा मधून वडी कापायची. तर ही सुरी छोटी आहे तर व्यवस्थित कट होत नाही आहे. आपण उलथाण्याने हे कापून घेऊयात वडी. तर हे पहा उलथाण्याने अगदी आतपर्यंत कट होते आहे आणि पटकनसुद्धा. थोडंसं कोमट असल्यावरच ही वडी पाडून घ्यायची. अजिबात थंड होऊ द्यायची नाही. थंड झाल्यावर मग वडी कापायला थोडा वेळ लागतो आणि पाहिजे तसा आकारही येत नाही. तर अजून थोडं कोमट आहे
म्हणूनच वडी चांगली एकसारखी कट होते तुम्ही पाहू शकता. तुमच्या आवडीनुसार यावर पिस्त्याचे काप, बदामाचे काप, गुलाब पाकळ्या घालू शकता किंवा सिल्वर पेपरनेही सजावट करू शकता. तर सर्व वड्या अशा मी कापून घेतल्या. आता एक वडी उचलून दाखवते. तर हे पहा, आपण मधलीच वडी अशी उचलली तर तुम्ही पाहू शकता आकारही बरोबर आला आहे आणि पटकन अशी वडी निघाली. अजिबात कुठेही ताटाला चिकटलेले नाही. दुसरीही वडी दाखवते तर तुम्ही पाहू शकता. अगदी पटकन अशी वडी निघाली. जास्त वेळसुद्धा या वडींना लागला नाही आणि ताटालासुद्धा पाहिलं अजिबात लागलेलं नाही. अगदी पटकन वड्या निघतात. मिश्रण टाकल्यावर एक 5 मिनिटानंतरच आपण वडी कापायला घेतली. म्हणजे मिश्रण थोडं कोमट आहे तेव्हाच वडी कापून घेतली आणि एक 2-3 मिनिटानंतर वडी तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता. अगदी दोघं-तिघं वड्या काढून घेतल्या तरीही अगदी उठून गुलाब पाकळ्या, पिस्त्याचे काप दिसतायत आणि वडीसुद्धा अजिबात चुरा नाही किंवा जास्त कडकही नाही. तर तुम्ही पाहू शकता मऊ आणि रसरशीत अशी, शिवाय अजिबातच लदलदीतसुद्धा नाही आहे. तर हे पहा, सर्व वड्या अशा आपोआप निघत आहेत तुम्ही पाहू शकता. जास्त 2-3 तासही आपण थांबलो नाहीत किंवा 1-1.5 ताससुद्धा आपण थंड होऊ दिलं नाही, तरीसुद्धा वड्या इतक्या पटकन निघाल्या. फक्त वडी काढताना थोडंसं खालचा ताटाचा जो भाग आहे तो हात लावून पाहायचा. गार वाटत असेल तर मग वडी काढायची. वडी कापूनसुद्धा पटकन एखाद तुकडा काढून पाहायचा निघत असेल तर तेव्हाच वड्या हे पटकन निघतात. तर तुम्ही पाहू शकता अगदी वडी कट करून झाल्यानंतर मी 2 ते 3 मिनिटांनीच सर्व वड्या काढल्या तरीसुद्धा फटाफट निघाल्यात. तर तुम्ही पाहू शकता एक वडी तोडूनही दाखवते. अगदी आतपर्यंत रसरशीत, मऊसूत आणि लगदासुद्धा नाही किंवा लदलदीतही नाही. अजिबात वडी रेलतही नाही आहे, तेवढीच खुटखुटीत आहे. 15 ते 20 दिवस आरामात टिकेल. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे मात्र नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.